गडिंग्लज शहरातील वीरशैव चौक परिसरातील एकेरी वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढलाय। प्रवेश बंदचा फलक असूनही अनेक वाहनं बिनधास्तपणे या मार्गाने जात असल्याचं चित्र आहे। रविवारी काही वेळ होमगार्डची नेमणूक असते, मात्र इतर दिवशी नियंत्रण नसल्यानं वाहन चालक नियमांकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळे या एकेरी वाहतूक मार्गाची कडक अंमलबजावणी करून पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। गडिंग्लज शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे। विशेषतः वीरशैव चौक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनानं काही दिवसांपूर्वी वाहतुकीत बदल करत एकेरी मार्गाची अंमलबजावणी केली, मात्र प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। काळभैरी रोडकडून येणारी चारचाकी वाहतूक हनुमान मंदिर चौकात अडवून ती दुसऱ्या मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला होता। तसंच वीरशैव चौकाकडून जाणाऱ्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आला। या बदलामुळे वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात प्रवेश बंद असा फलक लावलेला असतानाही अनेक चारचाकी वाहनं बिनधास्तपणे या एकेरी मार्गातून जात असल्याचं चित्र आहे। वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कुठे आहे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। विशेष म्हणजे रविवारी काही काळ तिथं होमगार्ड असतो, मात्र इतर दिवशी या मार्गावर कोणत्याही प्रकारची देखरेख नसल्यानं वाहन चालक मनमानी करताना दिसत आहेत। त्यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं या एकेरी वाहतूक मार्गाची कडक अंमलबजावणी करावी, नियमित पोलीस आणि होमगार्डची नेमणूक करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।